पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही भक्तीद्वारे परमेश्वराचा अनुभव घेतो. भक्ती, विश्वास, विश्वास आणि भक्ती. आम्ही विश्वास करतो येशूवर, येशूच्या वचनावर, आणि आपण विश्वास केलाच पाहिजे. आणि भक्ती करतो, जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा भक्ती करतो, आणि या भक्तीद्वारे आपण येशूशी जुडतो, परमेश्वराशी जुडतो. आणि आम्ही भक्ती केली पाहिजे. आम्हाला कधी कधी हे भक्ती करण्यासाठी कधी कधी जमत नाही. मग आम्ही काय करतो? आम्ही विश्वासित आहोत, आम्ही येशूला स्वीकार केलेले आहोत, आम्ही प्रार्थना करतो, परंतु ते जे भक्ती अंतःकरणातून जे यायला पाहिजे ते येत नाही. त्याला भरपूर कारण आहेत. आम्ही सामूहिकरित्या पुष्कळ प्रोग्राम करतो. सामूहिकरित्या बघा, आम्ही काय करतो? सामूहिकरित्या मिसा बल्ला येतो, रोसरी करतो, कुठं काही प्रोग्राम राहत तिथं जातो. हे सामूहिकरित्या आम्ही करतो. सामूहिकरित्या भक्ती, जरी आम्ही सामूहिकरित्या जेव्हा भक्ती करतो, पूजा बलिदानाला, रोसरीला, किंवा आपण कृषाची वाट करतो, किंवा कुठे रिट्रीटला जातो, जेव्हा सामूहिकरित्या जेव्हा करतो, तरी परंतु आम्हाला आमच्या जीवनाकडे व्यक्तिगत रूपाने आम्ही पाहायचं आहे. मी कसा आहो, माझी भक्ती कशी आहे. पुष्कळदा काय होते, आम्ही समूहाकडे पाहून आम्ही कार्य करतो. काय आता चर्चमध्ये जायचं आहे, ते लोक नाही आले ना, ते लोक आल्यावर मी येतो. म्हणजे काय, मी असं समजतं का सर्वजण मिळूनच प्रार्थना करायला पाहिजे? तसं नाही. आम्हाला व्यक्तिगतरित्या आपण प्रार्थना केला पाहिजे. आम्ही जरी सामूहिक समूहामध्ये प्रार्थना करत असू, चर्चमध्ये पुष्कळ लोक आहे, चर्चमध्ये पुष्कळ लोक येतात, जरी आम्ही सामूहिकरित्या प्रार्थना करतो, परंतु आम्हा प्रत्येकाकडे येशूचं लक्ष आहे, आणि आमचं लक्ष येशूकडे असायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमची व्यक्तिगत तयारी करणे फार गरजेचं आहे. कारण प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रत्येक ठिकाणी समूहाला घेऊन जाऊ शकत नाही. समूह, आपण कधी कधी काय म्हणतो, तू असा का केलास म्हणलं तर त्यांनी केलं, तेही केला, तोही करते म्हणून मी केलं. तसं नाही, करणारे करतात. पुन्हा काय होते, आपण पुष्कळ ठिकाणी ते नाही आले म्हणून मी नाही आलो, अशा प्रकारे. परंतु जेव्हा न्यायाचा दिवस येईल, न्यायाचा दिवस येईल, तेव्हा आम्ही समूहामध्ये आमचा न्याय नाही होणार, व्यक्तिगत रूपे आमचा न्याय होणार. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने व्यक्तिगत रित्या आपली तयारी केलं पाहिजे. व्यक्तिगत रित्या आम्ही प्रार्थना केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि माझा आणि देवाचा संबंध किती घनिष्ठ आहे, कठोर आहे, किंवा मी देवाला ओळखतो, देव मला ओळखते, हे आपण प्रार्थना करावं लागते आणि निरखून पाहावं लागते. आम्ही समाजामध्ये आहोत, आम्ही समूहामध्ये आहोत. समूहामध्ये असलो तरी माझी तयारी मला करायची आहे, माझी आध्यात्मिक तयारी मला करायची आहे. कधी कधी आम्ही काय करतो, समूहामध्ये असल्यामुळं पुष्कळ तयारी करतो, पुष्कळ कामामध्ये व्यस्त राहतो, आणि मग त्यावेळेस मग काय होते, आमची तयारी होत नाही. कोणाला विचारलं तर तयारी झाली का, प्रार्थना झाली का? मला कुठं वेळ मिळाला, मला वेळच नाही मिळाला, मी त्या कामामध्ये होतो, मी त्या कामामध्ये होतो, ते करण्यासाठी तयार हे होतो. म्हणजे आम्ही सामाजिक गोष्टीमध्ये जास्त कधी कधी लक्ष देतो. सामाजिक गोष्टी, सोशल, त्याला भेटणे, त्याला भेटणे, त्याला भेटणे, ते करणे, त्याच्यासोबत जाणे, ते आला तर करत, नाही तर नाही करायचं, अशा प्रकारे. परंतु शेवटच्या दिवशी, न्यायाच्या दिवशी आम्हाला एकट्यालाच आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आतापासून आपण व्यक्तिगतरित्या प्रभूशी संबंध जुळण्याचा प्रयत्न करूया. व्यक्तिगतरित्या आमची धार्मिकता वाढवण्याचा प्रयत्न करूया. व्यक्तिगतरित्या आम्ही आमची भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करूया. देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करूया. देवाला जुळून राहण्याचा प्रयत्न करूया.
आणि शेवटपर्यंत आम्ही प्रभूच्या विश्वासामध्ये राहूया. कधी कधी आम्हाला असं वाटते तो बाजूचा नाही करत आहे प्रार्थना, तर आपण असं म्हटलं पाहिजे का ठीक आहे, तो नाही केला तरी मी माझी प्रार्थना केलं पाहिजे. कधी कधी असं वाटतं का ते चर्चला येत नाही आहेत, मग मी नाही जाव, अशा प्रकारे. परंतु आम्हाला सर्वांनाच व्यक्तिगत हिशोब देणे आहे, म्हणून आपण विश्वास करूया, विश्वासाने प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया. देवाच्या कृपेने आपण भरून जाण्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.